जीभ दाताखाली आली म्हणून आपण दात तोडत नाही. स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतायत. सरसंघ चालकांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य. आपण 75 वर्षांचा झालो. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. सरसंघ चालकांनी दिले निवृत्तीचे संकेत. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मबियाची कोंडी. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मेमध्ये होणार निवडणूक. मुंबईमधील मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं. आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. भागवतांच्या कार्यक्रमात सलमानचं स्वागत झालं. यापुढे मुसलमानांना खुलं आमंत्रण आहे का? संजय राऊतांची संघ आणि भाजपवर सडकून टीका. दाओसमधील 75% करार ऍक्टिव्ह झाले. मेक इन इंडियावर आता मोठा भर. टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर देणार. सुप्यातील सभेतून फडणवीसांचा टोला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी. अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत. मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ, तर पीएनजी दरात प्रति युनिट 1 रुपयानं वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट.